तुळशीची एक काडी घरात गुपचूप इथे ठेवा. कुटुंबावर कधीच संकट येणार नाही. लक्ष्मीनारायणाच्या कृपेने 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, प्रत्येकाच्या अंगणामध्ये तुळशी असते. तुळशीला खूप महत्त्व दिले गेले आहे. तुळशीला जल अर्पण करण्याबरोबरच कच्चे दूधही अर्पण करता येते. असे मानले जाते की कच्चे दूध अर्पण केल्याने दुर्दैव दूर होते. पौराणिक मान्यतेनुसार तुळशी भगवान विष्णूला अत्यंत प्रिय आहे. त्याच्याशिवाय श्रीहरीची पूजा कधीच पूर्ण होणार नाही. असे म्हणतात की ज्या घरात तुळशीचे रोप असते तेथे वास्तुदोषांचा प्रभाव राहत नाही आणि घरात सुख समृद्धी टिकून राहते. ज्या घरामध्ये तुळशीचे रोपं असतात तिथे देवी लक्ष्मीचा वास असतो असं मानलं जातं. तुळशीचे रोप घरात ठेवल्याने घरात सकारात्मकता आणि सुखसमृद्धी येते. सकाळी संध्याकाळी तुळशीची पूजा केल्याने भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र हे तुळशीला महत्त्वाचा दर्जा देण्यात आला आहे. पुराणानुसार तुळशीचे रोप खूपच पवित्र आणि दिव्य मानले गेले आहे. याची नित्य नियमाने पूजन केल्याने व्यक्तीला सुख समृद्धीचे प्राप्ती होते. भगवान श्रीकृष्ण यांना तुळस खूप प्रिय आहे. तुळशीच्या पानांशिवाय श्रीकृष्ण कोणताही प्रसाद स्वीकारत नाहीत. तुळशीची जो पूजा करतो त्याच्यावर कधीच कोणते संकट येत नाही. दोन्ही रूपाने तुळशीची पूजा करतो तो सर्व आजारांपासून लांब राहतो. तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती आहे. याचे रोप जर आपल्या दारात लावले तर येणारे सर्व संकट, सर्व प्रकारची वाईट नजर तसेच नकारात्मक शक्तींचा नाश होतो व आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्तींचा संचार होतो. तुळशीचे रोप हे देखील वृंदाचा अवतार मानले गेले आहे. म्हणूनच घरात कोणतेही रोप असो किंवा नसो, पण तुळशीचे रोप हे नक्कीच असावे. ब्रह्मपुराणानुसार आपल्या दारात लावलेले तुळशीचे रोप नकारात्मक ऊर्जेचा नाश करते. त्याचसोबत आपल्याला काही संकेतही देत असते. हे संकेत आपल्या येणाऱ्या जीवनाशी निगडीत असतात. कारण तुळशीचे रोप वातावरणामध्ये निर्माण होणाऱ्या नकारात्मक शक्तीला शोषून घेतात आणि घरावर येणारी संकटं आधीच माहिती करतात व आपल्याला विविध रूपांमध्ये ते संकेत देतात. घरात जर लक्ष्मीदेवीचे आगमन होणार असेल, तर घरात सुख समृद्धी येणार असेल किंवा तुमची चांगली वेळ येणार असेल तर आपल्याला तुळशीच्या रूपात यांची माहिती होते. काही वेळा तुम्ही बघितले असेलच, तुळशीचे रोप हे अचानकच सुकते. आपण कितीही काळजी घेतली तरी हे रोप सुकत जाते. तर हे संकेत आहेत. हे आपल्याला घरामध्ये कोणत्या तरी प्रकारच्या नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा आपल्या घरावर मोठे संकट येणार आहे. तुळशीचे रोप सुकले की याचा अर्थ असा होतो की कोणत्या तरी कारणाने आपले जास्त धन खर्च होणार आहे. म्हणूनच तुळशीचे रोप कधीही सुकू द्यायचे नाही. तुळशीची हिरवी पाने आपोआपच गळून पडत असतील तर तुमच्या घरामध्ये क्लेश किंवा वाटणी यासारख्या समस्या येऊ शकतात. घरातील आपसातील संबंध आणि पारिवारिक संबंध खराब होऊ शकतात. असं होत असल्यास विनाकारण क्लेश होण्यापासून वाचायचे असेल तर रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा नक्की लावावा. तुळशीच्या शेजारी छोटे छोटे दुसरे रोपं येत असेल तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरामध्ये खूप आनंद येणार आहे. तुमचा व्यापार आणखीन वाढणार आहे. तुम्हाला धनलाभही होऊ शकतो. तुळशीचे रोप आपल्याला येणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टींबद्दल संकेत देत असते. याचा अर्थ असा होतो की कोणतीही बाहेरची व्यक्ती
तुमच्या घरामध्ये विभक्ती आणणार आहे. कोणत्या तरी व्यक्तीमुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. तुळशीच्या रोपावर छोटे फुलपाखरू किंवा चिमणी येऊन बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच धनलाभ होणार आहे किंवा तुमची कोणती तरी मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. अशी ही बहुगुणी तुळस ही आपल्या घराच्या अंगणामध्ये मुख्य प्रवेशद्वारासमोर असायलाच हवी. आपल्या घरामध्ये येणाऱ्या नकारात्मक शक्ती, वाईट संकटे, विघ्न यांना ती स्वतःमध्ये सामावून घेते आणि बऱ्याचदा तुळस नकारात्मकता खेचून घेतल्यामुळे सुकायला लागते. तर अशी सुकलेली किंवा वाळलेली तुळस आपण घरामध्ये ठेवत नाही. तिला पण आपण काढून टाकतो आणि कुठेतरी आपण टाकून देतो. पण हे चुकीचं आहे, हे आपल्याला करायचे नाही. तुळशीच्या सुकलेल्या काड्या किंवा वाळलेल्या काड्यांपासून अतिशय आपल्याला फायदा मिळतो आणि त्यानंतर या पावडरचा आपल्याला उपाय करायचा आहे. तर मित्रांनो, श्री हरी विष्णूंना प्रिय असलेली तुळस या काड्यांपासून आपण हे पावडर बनवणार आहे. तर बघा, ज्यावेळेस असं वाटेल की तुमची तुळस आता सुकायला लागलेली आहे तर तिच्या वरच्या काड्या तोडून घ्यायच्या आणि या काड्या सुकून आपल्याला अशा प्रकारे प्रत्येक वेळी त्याची पावडर बनवायची आहे. ज्याप्रमाणे ताजी आहे, घरामध्ये सुख समृद्धी संपन्नता आणते. तर तुळशीच्या सुकलेल्या वाळलेल्या काड्या देखील आपल्याला या उपयोगात आणता येतात. यापासून आपल्याला उपाय करता येतात. कारण तुळशीला हरिप्रिया म्हणतात. श्रीहरी श्री विष्णूंना प्रिय असलेल्या तुळशीच्या सुकलेल्या काड्यांपासून आपण ही पावडर बनवलं तर त्यांची कृपादृष्टी राहते. सर्व देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये असलेल्या देवी देवतांचे रोजच्या रोज आपल्याकडून नित्यपूजन व्हायला हवं. आता काही अडचणी वगैरे असेल तर आपल्याकडून पूजा होत नाही, पण इतर वेळेस त्यांची पूजा ही व्हायलाच हवी. यामध्ये सगळ्यात आधी देवांना अंघोळ झाल्यानंतर त्यांची आरती वगैरे आपण करतो. हे अष्टगंध किंवा चंदन तुम्ही जे काही देवांना लावतात त्यामध्ये आपल्याला हे थोडंसं तुळशीचं पावडर आपण तयार केलेलं आहे ते मिक्स करून त्याचा टिळा आपल्याला देवाला लावायचा आहे. यामुळे साक्षात श्रीहरी श्री विष्णू प्रसन्न होतील. पण चुकूनही महादेवाने गणपती आहे, आपण कधीही महादेवांना आणि गणपतीला तुळशी अर्पण करत नाही. यासोबतच आपण एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडणार आहोत, अशा वेळेस आपल्याला हे कृष्णाच्या काड्यांपासून बनवलेलं पावडर कपाळी लावायचं आहे. थोडंसं चंदनामध्ये किंवा अष्टगंधामध्ये मिक्स करून हे पावडर तुम्ही तुमच्या कपाळी लावून घराबाहेर पडलात तर तुमच्यावर कुठलंही संकट येणार नाही. तुमच्या अवतीभोवती फिरणारा सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं केल्याने तुमच्या घरामध्ये पैशाची कधीही कमी असणार नाही. कारण हे जे पावडर आहे श्रीहरी श्री विष्णूंना प्रिय आहे. त्यामुळे देवी लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंचे कृपा आशीर्वाद तुम्हाला लाभतील आणि तुमच्या घरामध्ये कधीही कशाचीही कमतरता भासणार नाही. एवढा हा प्रभावी उपाय आहे. त्यामुळे ज्यावेळेस तुम्हाला असं वाटायला लागेल त्यावेळेस तुळशीच्या काड्यांपासून हा उपाय करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.